मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पंचवटी गल्ली नंबर 8 येथे नळांना गटारीचे दुर्गंधयुक्त पाणी नागरिकांतर्फे निदर्शने करीत करण्यात आला निषेध। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा धुळ्यात निषेध। शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे 9 रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई। जागतिक जल दिनानिमित्त जीवन गौरव साक्री भूषण पुरस्काराचे वितरण। वृक्षारोपणासह विविध कार्यक्रमाद्वारे जागतिक वन दिवस साजरा। आणि रामनगर रहीमपुरे येथे कान्होबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील देवपुरातील पंचवटी गल्ली नंबर 8 येथे नळांना दुर्गंधयुक्त गटारीचे पाणी गेल्या अनेक दिवसापासून येत असल्याने शुक्रवारी पुन्हा परिसरातील नागरिकांतर्फे मनपा प्रशासन व आयुक्तांच्या विरोधात निदर्शने करीत निषेध नोंदवण्यात आला। धुळे शहरातील देवपुरातील प्रभाग क्रमांक 4 मधील पंचवटी परिसरातील गल्ली नंबर 8च्या नागरिकांना नळाला दुर्गंधयुक्त गटारीचे पाणी येत असल्याने शुक्रवारी पुन्हा परिसरातील नागरिकांतर्फे मनपा प्रशासन तसेच आयुक्तांच्या विरोधात निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला। शहरातील प्रभाग क्रमांक 4 नेहरू नगर आई एकविरा देवी कमानजवळ 2 ते 3 महिन्यापासून पिण्याची पाईपलाईन फुटलेली आहे। त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, परंतु पंचवटी गल्ली नंबर 8च्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यात गटारीचे पाणी मिक्स करून येत असल्याने अक्षरशः दुर्गंधयुक्त पाणी येत आहे। याबाबत राष्ट्रवादीचे देवपूर विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी व परिसरातील नागरिकांतर्फे मनपा प्रशासनास निवेदने देण्यात आली। तसेच मुख्य अभियंता शिंदे यांना लेखी स्वरूपात पत्र देण्यात आले, परंतु आज पाहतो ड्रेनेज लाईनचे व पिण्याच्या पाईपलाईनचे काम झालेले नाही। 2 महिने उलटूनही याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शुक्रवारी पुन्हा नागरिकांतर्फे मनपा प्रशासन व आयुक्त यांच्या विरोधात निदर्शने करून निषेध नोंदवण्यात आला व लवकरात लवकर सदर समस्या सोडवावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादीचे देवपूर अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी, अशोक कुलकर्णी, उल्हास बोरावले, प्राध्यापक ज्ञानेश्वर वाडिले, प्राध्यापक सुनील पाटील, सुभाष चौधरी, अनिश काटे, बंडू चोरडिया, देविदास वाडिले, सचिन गवळी, अरुण शिंपी, नितेश चौधरी, तानाजी माळी, मोहसिन शेख, राजेश निकम, निकेश वाणी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। 5 वर्षामध्ये आम्हाला नगरसेवकच काहीच नाहीये आणि दुसरं काय होतं, दूषित पाणी। त्यामुळे कसं होतं की आमची पाईपलाईन जी आहे ती नवीन टाकून किंवा दुरुस्त करून दुरुस्तीला तर आता तिला शक्यच नाही आहे की नवीन टाकायची, ड्रेनेज लाईन टाकायची। ड्रेनेज लाईनचं पाणी पाईपलाईनमध्ये जातं, त्यामुळे सगळे हे डायरियाचे पेशंट आणि दूषित पाणी। पहिल्यांदा जे पाणी येतं ते ॲक्च्युली घाण येते, इतकी घाण असते की बस। आणि त्यामुळे आम्ही आतापर्यंत खूप आंदोलनं केले, पाणी पुरवठा विभागालाही निवेदनं दिले की बुवा आमची फक्त ड्रेनेज लाईन आणि पाईपलाईन ही वेगळी करून द्या, नीट चांगली नवीन टाकून द्या। परंतु अजून आमच्या म्हणजे काहीच होत नाही आहे। त्यामुळे शेवटी आमच्या सर्व नागरिकांनी असं विचार केलेला आहे की आता महाशय आयुक्त साहेब यांच्या केबिनच्या बाहेर जाऊन बसायचं आणि आंदोलन करायचं, हा शेवटचा पर्याय आमच्यापर्यंत राहिलेला आहे। आम आदमी पार्टीचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने गुरुवारी केलेल्या अटकेचा धुळे आम आदमी पार्टीतर्फे निषेध करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने सूडबुद्धीने केलेल्या अटकेचा आम आदमी पार्टी धुळेतर्फे निषेध करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केंद्रात बसलेल्या भाजप पक्षाच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या ईडीने सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनाचे पालन न करता सूडबुद्धीने गुरुवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी संध्याकाळी अटक करून देशात असंविधानिक मुख्यमंत्र्यांना अटक करून लोकशाही व संविधानाचा भंग केलेला आहे। गुरुवारचा दिवस हा भारताच्या लोकशाहीतील काळा दिवस म्हणता येईल। एकीकडे निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले असताना संपूर्ण देशात आचारसंहिता लागू असताना फक्त आणि फक्त आम आदमी पार्टीने निवडणुकीत भाग घेऊ नये असे सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे। या एका वाईट वृत्तीने पूर्ण देशात कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या आम आदमी पार्टीला रोखण्याकरता ईडीचा वापर करून आम आदमी पार्टीचे अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा सपाटा या भाजप प्रणित शासनाने चालवलेला आहे। तरी या सर्व कारवाया या फक्त राजकारणाने प्रेरित होऊन चालू असल्याने भारतात लोकशाही संविधान जिवंत राहणार नाही अशी सर्वसामान्य जनतेची भावना होत चाललेली आहे। देशाचे आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या न्यायदेवतेवरील विश्वास कमी होत चालला आहे। देशातील सत्ताधारी भाजप पक्ष ईडी, सीबीआय, न्यायालय, सीआयडी, इन्कम टॅक्स खाते, SIT यांना आपल्या इशाऱ्यावर नाचवित आहे। तसेच देशात तानाशाही व हुकुमशाहीचा वापर करत आहे। ही देशाकरता धोक्याची घंटा आहे, ज्याच्याने देशाचे काही भले होऊ शकत नाही। देशात लोकसभेची निवडणूक होत असताना
एका राष्ट्रीय पक्षाला निवडणुकीपासून दूर ठेवण्याचे हे षडयंत्र आहे. जर असेच चालू राहिले तर देशात लोकशाही, संविधान, न्यायालय, संसद या आमचे आधारस्तंभ फक्त बोलण्यापुरतेच राहील आणि देशात सर्वत्र आकार माजलेला दिसेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार, नामदेव मोरे, ॲडव्होकेट विनोद सोनवणे, राजेंद्र कैरनार, ललित पाटील, डॉक्टर संदीप पाटील, हेमंत पाटील आदी उपस्थित होते. कालच आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांना रात्री सूडबुद्धीने BJP सरकार, मोदी सरकार यांनी रात्री अटक केलेली आहे. आम्ही आम आदमी पार्टी जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याचे पदाधिकारी आम्ही त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. केजरीवाल साहेबांना त्यांनी आधी 9 समन्स पाठवले, नंतर त्याच दिवशी 10वा समन्स पाठवून त्यांनी देशाची लोकशाही व संविधान हे त्यांनी धुळीस लावलेलं आहे. कारण त्यांच्याकडे संविधानाचा किंवा लोकशाहीचा कुठलाही विषय शिल्लक नाही. एकाच दिवशी 2-2 जर ते आपल्याला नोटिसा देत असतील आणि संध्याकाळपर्यंत लगेच अटक करत असतील आणि देशातली सर्वात वाईट घटना ही आज पहिल्यांदा घडली की मुख्यमंत्र्याला अटक केलेली आहे. म्हणून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एकच सांगितलं की जर संविधान वाचवण्यासाठी आपल्यासारख्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा व या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ लागावा. का कुठलाही आरोप नसताना त्यांना अटक केलेली आहे ही फार शोकांतिका आहे. आज आपण जर बघितलं भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये इकडे आरोप करायचे, तिकडे त्या पक्षात प्रवेश करतात, लगेच त्यांना मंत्रिपदं भेटतात, लगेच आर्थिक मंत्रिपद भेटतं. तर ही दुर्दशा आपल्या देशात जास्त आहे. त्यांच्याकडे कुठलं वॉशिंग मशीन आम्हाला माहीत नाही, पण आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी कुठलाही फ्रॉड केलेलं नसताना त्यांना एकाला एक अटक करतायत. आणि शेवटी इंडिया अलायन्सला रोखण्यासाठी फक्त त्यांना केजरीवालच आता टप जात होते. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या काळात लोकशाही आचारसंहिता लागल्यानंतर त्यांनी अटक केलेली आहे. म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यांनी आम्हाला मदत करावी किंवा मीडियाने पण आम्हाला मदत करून जास्तीत जास्त आम्हाला आम आदमी पार्टीसाठी हे करावं हे आम्ही आज आपल्याला सांगतो. धुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे शहरात वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने रिक्षा लावणाऱ्या 9 रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. धुळे शहर वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने रिक्षा लावणाऱ्या 9 रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. धुळे शहरात अलीकडे स्क्रॅप गेलेल्या रिक्षांविरुद्ध मोहीम उघडण्यात आली होती. त्यानंतर वाहतुकीची समस्या लक्षात घेता रिक्षा चालकांनी त्यांना नेमून दिलेल्या रिक्षा स्टॉपवर आपल्या रिक्षा लावाव्यात अशा सूचनाही शहर वाहतूक शाखेतर्फे देण्यात आल्या होत्या. नेमून दिलेल्या रिक्षा स्टॉपवर रिक्षा थांबल्यास वाहतुकीचे नियमन सुरळीतपणे होते, परंतु याकडे दुर्लक्ष करत मनमानी पद्धतीने रिक्षा उभ्या करणाऱ्या 9 रिक्षा चालकांवर शुक्रवारी दंडात्मक कारवाई करण्यात आली. कराचीवाला खुंट बस स्थानक आणि संतोषी माता चौकात ही कारवाई करण्यात आली. रिक्षा चालकांना 500 रुपयांचा दंड वाहतूक शाखेने आकारला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते, पोलीस उपनिरीक्षक सुनील इनमुलवार, जितेंद्र आखाडे, भागवत पाटील, राजेंद्र पवार, ज्ञानेश्वर देसले, विवेक वाघमोडे, दीपिका वाघमोडे आदींनी केली. नमस्कार, मी API भूषण कोते, शहर वाहतूक शाखा. आज रोजी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सो, अप्पर पोलीस अधीक्षक सो आणि SDPO आमचे रेड्डी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शहरात दिवसेंदिवस वाहतुकीच्या ज्या समस्या निर्माण होतात त्यातील एकेका विषयावर आम्ही आज सध्या ॲक्शन घेत आहोत. त्याचाच एक भाग की आपल्या शहरात ऑटो रिक्षांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. त्यात ज्या अवैध आहेत, म्हणजे ज्यांचा कार्यकाळ ज्या रिक्षांचा संपलेला आहे, अशा रिक्षा आम्ही मागील हप्त्यात अशा 8 रिक्षा आम्ही RTO ऑफिसला जमा करून ते स्क्रॅप केलेले आहेत. त्यानंतर ह्या वीकमध्ये आम्ही जे ऑटो रिक्षा चालक त्यांना नेमून दिलेला रिक्षा स्टॉप सोडून इतर ठिकाणी रिक्षा थांबवून उभे असतात आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करतात, अशा रिक्षांवर कारवाईची मोहीम सुरू केलेली आहे. आज रोजी आम्ही एकूण 9 रिक्षांवर अशा प्रकारची कारवाई केली आणि त्यांना 500 रुपये दंड हा नियमाप्रमाणे केलेला आहे. ही कारवाई आम्ही मुख्यत्वे करून कराची चौक, आपले बस स्थानक आणि संतोषी माता चौक आहे या रहदारीच्या ठिकाणी अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर आम्ही कारवाई सुरू केलेली आहे. आणि शहरातील इतर भागात देखील आता आम्ही ही कारवाई यापुढे चालू ठेवणार. जागतिक जल दिनानिमित्त साक्री तालुका निसर्ग मित्र समितीतर्फे साक्री येथील विमलबाई उत्तमराव पाटील महाविद्यालय येथे जीवन गौरव व साक्री भूषण पुरस्कार वितरणाचा सोहळा शुक्रवारी दुपारी संपन्न झाला. जागतिक जल दिनानिमित्त साक्री तालुका निसर्ग मित्र समितीतर्फे स्वर्गीय गोजरताई माधवराव भांबरे व स्वर्गीय माधवराव भांबरे यांच्या स्मरणार्थ जीवन गौरव तसेच साक्री भूषण पुरस्कार वितरणाचा सोहळा साक्री येथील विमलबाई उत्तमराव पाटील महाविद्यालय येथे शुक्रवारी दुपारी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष
अध्यक्षस्थानी BS पाटील हे उपस्थित होते। यावेळी सामाजिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण, वैद्यकीय, उद्योग, शासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यात माजी न्यायमूर्ती JT देसले, त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या सचिव मंगला देसले, उद्योगपती रामराव नांदरे यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। त्याचप्रमाणे निवृत्त अभियंता KT सूर्यवंशी, दत्तात्रय पाटील, प्राध्यापक डॉक्टर उमेश गांगुर्डे, संजय भांबरे, अविनाश बच्छाव, विलास सोनवणे, राकेश काकुस्ते, मंगलदास सूर्यवंशी, अनवर तांबोळी यांचा साक्री भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष DB पाटील, धुळे जिल्हा उपाध्यक्ष विलासराव देसले, साक्री तालुका अध्यक्ष प्राचार्य BM भांबरे, उपाध्यक्ष संजय बच्छाव, डॉक्टर जहांगीरदार साळुंके, दिनेश बोरसे, सुरेश पारख, चंद्रजित भांबरे, सतीश पेंढारकर, डॉक्टर मनीषा पाटील आदी उपस्थित होते। धन्यवाद याच्यासाठी देतो की आज काळाची गरज आहे, देशाचा नाही जगाचा समतोल ढळत आहे आणि इतकं भयानक प्रदूषण वाढलेलं आहे की त्याच्यामुळे पुढची पिढी कशी काय जगेल असे प्रश्न निर्माण झाले। विचार करा की आज तुमचा 22 मार्च आहे, अजून मे जायचा, टेम्परेचर किती वाढत चाललेलं आहे याचा विचार करा। हे टेम्परेचर का वाढत आहे याचा तुम्ही विचार करा। हे टेम्परेचर वाढण्याचे कारण आहे, कारण कार्बन याचं ज्वलन आणि त्यामुळे होणारा कार्बन डायऑक्साईड आणि त्याच्यामुळे टेम्परेचर वाढत चाललं आहे। मग याला उपाय काय करावा लागेल? हे साऱ्या गोष्टी वैज्ञानिक गोष्टी, या वैज्ञानिक दृष्टिकोनाने आपण त्याचा विचार करायला पाहिजे आणि यासाठी सर्वात महत्त्वाचा जर उपाय आहे तर तो वृक्षांची लागवड, त्यांचं संवर्धन आणि त्या माध्यमातून ह्या जो दुष्परिणाम होता हा कमी करावा लागेल। तुम्हाला आठवत असेल की साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 23 सप्टेंबर 2018 स्वीडन मधली एक 16 वर्षाची मुलगी 9वी मध्ये शिकत होती। तिने एक दिवस ठरवलं 20 ऑगस्ट 2018 गळ्यामध्ये शाळा बंद असं लिहून तिने संसदेपुढे उपोषणाला बसली। एक महत्त्वाची बातमी आहे, नंतर पुस्तकांमध्ये त्याचं वर्णन दिलं गेलं। त्या मुलीने त्या संसदेतील मान्यवरांना आव्हान केलं की तुम्ही आमचं भविष्य खराब करताय, सगळं प्रदूषण वाढताय, याच्यासाठी तुम्ही काय करताय? आणि त्या मुलीने उपोषण केल्यापासून 13 महिन्यांमध्ये 50 लाख विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्याची दखल युनोने घेतली। संस्थापक माझे नेतृत्व राहिले माझे शिक्षणाधिकारी श्री असलेले या संस्थेचे सचिव मंगलाताई देसले, एका साप्ताहिकाचे संपादक आहेत अभिनव खानदेश, सर्व मान्यवर आणि समोर बसलेले त्यांच्या इतक्या वेळ दोघंही सर्व उपस्थित राहिले आणि या ठिकाणी मरणाचा वितरण सोहळा झाला। त्या प्राचार्य BM भांबरे, मातोश्री आणि त्यांचे पिताश्री दोघांचे जास्त या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भास्करराव देसले त्यानंतर काल अचानक निधन झाल्यानं पुरस्कार सोहळा आहे। त्याच्यात ठरवल्या योगा काम म्हणत नाही, शिक्षण कसं आहे, काल वनदिन होता आणि आज जलदिन आहे आणि म्हणून आयुर्वेदात एक पत्र या ठिकाणी की त्यांनी तो समन्वय घडून आणला। त्यांनी वृक्षाची एक ठिकाणी एक आंब्याचं झाड रोप ठेवलं आणि गंगाळ्यामध्ये पाणी आणून ठेवलं आणि अशा तऱ्हेने त्यांनी वन आणि जल 21 मार्चला वनदिन होता, जागतिक वनदिन
आणि आज जागतिक जल दिन आहे. ह्या दोन्ही गोष्टींचा समन्वय या ठिकाणी साधा याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. त्यामुळे माझा परिचय करून देताना होते प्राध्यापक सर त्यांनी परिचय करून देताना सांगितले की फार सामाजिक कुटुंबातील शिंदखेडा सामाजिक वनीकरण विभाग यांच्यातर्फे आशापुरी देवी विद्यालय पाटण येथे जागतिक वन दिवस वृक्षारोपणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत वनीकरण क्षेत्र शिंदखेडा आशापुरी देवी विद्यालय पाटण व विविध शाळांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वनीकरण दिवस वृक्षारोपणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक प्रशांत मराठे हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रथम सरस्वती मातेचे व वृक्षाचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, कविता सादर करून वृक्ष संवर्धन व वन्यजीव संरक्षण, झाडे लावा झाडे जगवा आदी सादरीकरणातून वृक्षाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण ही करण्यात आले. या प्रसंगी शिंदखेडा सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर, वनरक्षक यमुना पवार, प्रवीण गवादे, वनपाल गणेश काकडे, वनमजूर किशोर कुवर, धनराज तावडे, गोकुळ ठाकरे, गणेश पाटील, मुख्याध्यापक सूरज पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सूरज पवार, शिक्षक पंकज पवार, सुनीता भांबरे, ज्ञानेश्वर धनगर, निलेश बागुल, पंकज कौठळकर, भरत बोरसे, अनिल चौरे, दीपाली बोरसे, नितीन मराठे, विनायक पवार, दिवान पवार, सागर भिल तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज पवार यांनी केले. त्याचप्रमाणे शिंदखेडा शहरातील जनता हायस्कूल, किसान हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल आदी ठिकाणी जागतिक वनीकरण दिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. एकच सांगू इच्छितो की आपल्याला कार्यक्रमामधून भरपूर दिसलं वन काय आहे, जंगल काय आहे, झाडं काय आहे, याची आवश्यकता काय आहे आणि काय त्याच्यावर परिणाम होतोय. आज वनाचं नष्ट कसं होतंय आपण बघितलं नाटिकामधून की कारखानदारी याच्यासाठी जंगल उभे जंगल तोडली जात आहेत आणि जे झाडं तोडणारे, जी जमिनीचा सौदा करणारे, जी झाडं तोडायला लावणारी आणि तोडणारे, त्यांनी आपल्या समोर तुम्ही बघितलं असेल त्याच लोकांना पाणी मिळालं नाही, त्याच लोकांना श्वास घ्यायला त्रास होत होता. वाटलं का नाही? दिसलं तुमच्या समोर तेच लोक ज्यांनी जंगल तोडायला सांगितलं, ज्यांनी जंगलाची जागा एक इमारती बांधकामासाठी कारखानदारीसाठी तयार करण्याचं नियोजन केलं, त्याच लोकांना या जंगलाचा अनुभव, त्या जंगलाचा पश्चाताप त्यांना समोर आपल्या समोर दिसला. खरोखर ती नाटिका मी कौतुकास्पद वापरतो की या नाटिकामार्फत आपल्याला सर्व समजलेलं आहे की झाडाचं महत्व काय किंवा जंगलाचं महत्व काय हे आपल्या या कार्यक्रमातून निश्चित कळालेलं आहे. परंतु तुम्ही म्हणणार की हे नाटिका होते किंवा हे डान्स होतं, गाणं होतं, हे ठीक आहे की आम्ही आमचं वय लहान आहे, आम्ही जेव्हा मोठे होऊ तेव्हा बघू, मग तेव्हा झाडं लावू, तेव्हा जंगल बघू, पण आता आम्ही लहान आहेत तर आम्ही काही करायचं नाही असं तुम्हाला वाटलंय किंवा नेमकं आम्ही करायचं काय याच्यासाठी मी तुम्हाला एक सांगतो. आपण शाळेत येताना पाण्याची बॉटल आणतो किंवा पाणी पितो, नळाजवळ जाऊन पाणी बरेचसे पाणी वाया घालतो किंवा जे पाणी पिलेले बॉटल मधलं पाणी उरलेलं असतं ते आपण इतरत्र कुठेतरी फेकून देतो. परंतु ते उरलेलं पाणी तुम्ही एखाद्या झाडाला टाकलं तर ते झाड जगण्यासाठी त्याला तो आधार मिळेल, त्याला पाणी मिळेल. शिंदखेडा तालुक्यातील रामनगर रहीमपूर येथे कान्होबाई मातेचा 3 दिवसीय उत्सव भगत दादू पार्वती नंदगिरी जोगी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. शिंदखेडा तालुक्यातील रामनगर रहीमपुरे येथे मीराबाई व भास्कर पाटील यांच्या वतीने 3 दिवसीय कान्होबाई माता उत्सव भगत दादू पार्वती नंदगिरी जोगी अंमळनेर जगवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. सतत 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवात प्रामुख्याने भक्तिमय वातावरणात कान्होबाई मातेचा जागर करण्यात आला. दिनांक 20 मार्च 2024 रोजी राजपूजन, गवळणी आणणे व भगत बैठक घेण्यात आली. तर दिनांक 21 मार्च 2024 रोजी पाणी भरणे, रत्न आणणे, रोजपूजन, कस्तुरी आणणे व सायंकाळी 4 वाजता कान्होबाई माता मिरवणूक, सायंकाळी 7 वाजता कान्होबाई माता लग्न, 7 ते 10 वाजेपर्यंत महाप्रसाद भंडारा वाटप करण्यात आला. तर दिनांक 22 मार्च 2024 रोजी सलग 3ऱ्या दिवशी कान्होबाई माता विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी अंमळनेरचे प्रसिद्ध भगत दादू महाराज, रहीमपुरे रामनगरचे गोलू भगत यांच्यासह भाविक भास्कर पाटील, मीराबाई पाटील, उषाबाई पाटील, गोलू पाटील, प्रशांत पाटील, सरपंच कांताबाई पाटील, उपसरपंच आशाबाई पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास रामनगर रहीमपुरे ग्रामपंचायत, रामनगर स्वराज्य मित्र मंडळ, संघर्ष ग्रुप, स्वाध्याय परिवार, गणेश मित्र मंडळ, हरिभक्त पारायण भजनी मंडळ, महिला बचत गट, माय एकविरा मंदिर ट्रस्ट, एकविरा माता ग्रामविकास
शेती सहकारी पतसंस्था, रामनगर ग्रामपंचायत विकास सोसायटी, दूध उत्पादक सोसायटी यांचे विशेष सहकार्य लाभले. श्री महामंडलेश्वर किल्ल्यारा कळादुडे इथं रहीमपुरात गावात कांडाई माताचा कार्यक्रम 20 तारखेला आम्ही संध्याकाळी इथं आलो. माताची रास वगैरे पूजले, गट्यावर उधळले, त्यानंतर माताचं पीठ काढण्याचा कार्यक्रम, माग आणण्याचा कार्यक्रम, भव्य दिव्य कार्यक्रम झाला. जेवढचे गावाचे एवढे आजूबाजूचे खेडे, जे गावातले तरुण मंडळी, या लोकांनी सर्वांनी आम्हाला साथ दिली. एकच कांडाई माता चरणी आमची प्रार्थना आहे. आमचा शिष्य गोनू याला आम्ही केनमळा टाकले, याला त्याचं मार्गदर्शन वगैरे सर्व काही धावलं, पण जेवढे काही इतर गावातले लोक होते सर्वांनी आम्हाला मदत केलं आणि सर्व भव्य दिव्य कार्यक्रमाने पार पडला. कांडाई माता चरणी आम्ही एवढीच प्रार्थना करतो, त्या गावाला सर्वांना सुख चैन शांती देऊ. आमचा पाऊलपासून जगदंबाची गुरुवासून सर्वांच्या गावाचं परभंडार करू आणि अखंड कांडाई माता त्यांना आयुष्य देऊन त्यांच्या पाठीशी आमची कांडाई माता चरणी हीच आमची एवढी प्रार्थना आहे. आणि त्यानंतर आम्ही 20ला रास पुजली. लगेच सकाळी कांडाई माताचा अलंकार, कुंभार, सुतार वगैरे करतो, जे पण काही माताजीला लागला ते सर्व आणून लगे आम्ही कस्तुरी वगैरे पुजली. कस्तुरी संध्याकाळी कांडाई माता 4 वाजेला मिरवणूक आणि लगेच त्यानंतर संध्याकाळी गोरख मुहूर्तावर कांडाई माताचं लग्न लागलं. आणि आता सर्व गाव फिरून कांडाई माताला गंग्यावर विसर्जन आम्ही घेऊन चाललो. हे आमचा गोलू शिष्य, आमचे परिवार, हे गावातले सर्व मंडळी, यांच्या सर्वांचे सुद्धा मी आभार करतो. तर आम्हाला कोणत्याच गोडची खुदपूर काही झाली नाही आणि जे पण आम्ही त्यांना काही काम सांगितलं असं सर्वांनी, मुलांनी सर्वांची किंमत पण केली. कांडाई माताला एकच प्रार्थना करतो, सर्वांना माताजी सुदेव त्यांची मनोकामना पूर्ण करो. ग्रामपंचायत रामनगर, आता 21 जानेवारीला नुकतंच आमच्या गावाचं, रहीमपुरे गावाचं नामकरण करण्यात आलं. तर रामनगर गावात आमचे शेतकरी आणि ग्रामपंचायत शिपाई यांच्या शेतात त्यांना कान्होबाई माता सापडली. 1.5-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या दिवसापासून त्यांच्या मनात होतं की बा आपल्या गावात कान्होबाई मातेचा उत्साह करावा लागणार आहे. आणि दादू भगत यांचं त्यांनी मार्गदर्शन घेतलं. त्यांच्या मुलाच्या अंगात सुद्धा कान्होबाई माता येत होती, प्रसन्न झाली त्यांना, म्हणून त्यांनी हा उत्साह 20 तारखेपासून 20, 21, 22 3 दिवस उत्साह आमच्या गावात झाला. आणि 20 तारखेला भाजी भाकरचे रोट करण्यात आले. 21 तारखेला आमच्या गावात लग्न लावण्यात आलं कान्होबाई मातेजवळ. आणि आज दिनांक 22/3/2024 रोजी कान्होबाई मातेचं उत्साहामध्ये विसर्जन करण्यात येत आहे. तरी या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील पूर्ण शिंदखेडा तालुक्याचे लोक आलेले होते. रात्रीसुद्धा प्रसादाचा भव्य मोठा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. तरी आता मिरवणूक चालू आहे आणि कान्होबाई मातेचं विसर्जन आज करणार आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पंचवटी गल्ली नंबर 8 येथे नळांना गटारीचे दुर्गंधयुक्त पाणी, नागरिकांतर्फे निदर्शने करीत करण्यात आला निषेध. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा धुळ्यात निषेध. शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे 9 रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई. जागतिक जल दिनानिमित्त जीवन गौरव साक्री भूषण पुरस्काराचे वितरण. वृक्षारोपणासह विविध कार्यक्रमाद्वारे जागतिक वन दिवस साजरा. आणि रामनगर रहीमपुरे येथे कान्होबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.